नमस्कार, मी आपल्या सर्वांचं SMA चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर पहिली अपडेट आहे म्हणजे एक माहिती पाहणार आहोत म्हणजे डीपस्नेक नावाने एक AI मॉडेल वगैरे चॉनाने डेव्हलप केलं आहे, जे की काळामध्येही त्याने केलेलं होतं, जे की वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये बरेच ट्रिगर वगैरे त्याने केलेलं होतं। पण याचा इम्पॅक्ट गेल्या 2-3 दिवसामध्ये दिसत आहे। गेल्या काही आठवड्यापासून काही महिन्यापासून यावर डेव्हलपमेंट होत होती, काही काम चालू होते। तर आता समोर वगैरे आलं आहे की चायनाने या प्रमाणात किती प्रमाणामध्ये काम केलेलं आहे किंवा करत आहेत। तर चायनाने एक AI स्टार्टअप वगैरे रिलीज केलं आहे, ज्याचं लेटेस्ट AI मॉडेल वगैरे गेल्या आठवड्यामध्ये त्याने लॉन्च केलं आहे, ज्याचं नाव आहे R1। तर त्याचे ओपन AI आणि ऑटोप्रिक्ट आपलं लेटेस्ट मॉडेल बरोबरीने परफॉर्म करत आहे। ओव्हरऑल परफॉर्मन्स वाईज पाहिले तर जो की एक AI मॉडेल आहे तो काही AIच्या बरोबरीने कामगिरी करत आहे। ओपन AI मॉडेल जसं की ChatGPT कंपनी आहे, त्या ChatGPTच्या 0.0 जो आहे मॉडेल, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये सिमिलर परफॉर्म वगैरे हा AI मॉडेल दाखवत आहे। आणि या R1च्या पूर्वी वगैरे डीपस्नेकचं जे मॉडेल होतं त्याचं नाव होतं V3। तर ज्याचं की ज्यात फक्त 2000 NVIDIA चिप्स वगैरे त्यामध्ये ट्रेन केलेलं होतं, फक्त 2000च का, कारण की इट इज कॉन्ट्रॅक्टेड, जो की टिपिकली AI साठी यूज होणारं चिप्स आहे। तर जे की वापरलेल्या चिपच्या श्रेणीमध्ये येतात, तर काही पट्टीमध्ये, काही 10 पट्टीत किंवा हजारोमध्ये वगैरे ही चिप्स वगैरे यूज केली जातात जनरली। अँड याचं कंपॅरिझनमध्ये वगैरे फक्त 2000 NVIDIA चिप्स वगैरे यामध्ये यूज केल्या होत्या। आणि आणखी खात्रीशीर जरा म्हणजे एक खात्रीशीर बातमी वगैरे नाही, पण तुम्हाला सांगतो की डीपस्नेक जो ट्रेन करत आहे, ज्यामध्ये R1 मॉडेलला वगैरे त्यांचे क्लेम आहे की त्यांनी फक्त वगैरे $5.6 मिलियन खर्चामध्ये हे केलेलं आहे, म्हणजे $5.6 मिलियन खर्चामध्ये। पण हे जे यूजच्या कंपनी वगैरे आहेत, तर त्यांनी यामध्ये AI मशिनरीवर जवळपास $1 बिलियन खर्च केला आहे। तर ही कमी अधिक प्रमाणामध्ये वर्ल्ड इकॉनॉमी वगैरे याची दखल घेत आहे की हे AI मॉडेल कदाचित चायना वगैरे डेव्हलप करू शकते लो कॉस्टमध्ये। अँड याचं प्रोसेसिंगसाठी मच लेअर चिप्स वगैरे असणे आवश्यक आहे, आणि हे इतर AI मॉडेलसोबत बरोबरीने काम करत आहे। अँड तर यामुळे काय म्हणजे डिस्पर्शन्स होऊ शकतात, म्हणजे यातून कोणत्या प्रकारच्या निराशा होऊ शकतात। ही एक मोठी गोष्ट आहे, म्हणजे एकाला फायदा झाला तर कोणाला तर नुकसान होणारच। आणखी एक बिलीव इट्स ऑर नॉट जे आहे, म्हणजे NVIDIA चिप्समध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मार्केट ठेवत असते। अँड AIची जी रॅली आलेली आहे, त्यामध्ये कंपनीने भरपूर बेनिफिट उचलला आहे। बट काल पहिल्यांदाच त्यांचा स्टॉक एवढा पडला की त्यामुळे ऑलमोस्ट $500 बिलियन मार्केट कॅप झालं फॉर NVIDIA। तर आपण पाहू शकतो, जेव्हा टेक्नॉलॉजी रिलेटेड काही गोष्टी वगैरे निराशाजनक असतात, तेव्हा किती प्रमाणामध्ये याचा बदल होऊ शकतो, म्हणजे याचा परिणाम होऊ शकतो। याचं एक उदाहरण आपण NVIDIAला धरू शकतो। तर आता डीपस्नेक ज्या लेवलची मशिनरी बनवत आहे, म्हणजे ती मशिनरी त्या लेवलची आहे का नाही, म्हणजे R1 ही मशिनरी तेवढी लेवलची आहे का नाही,
हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल. आणि कारण की डेव्हलपमेंट खूप लवकर केली आहे त्यांनी, बट ही सुरुवातीचे संकेत आहेत व येथे भरपूर चेंजिंग होत आहे. म्हणजे प्रत्येक घंट्याला न्यूज येत आहे की यामध्ये काही चेंज वगैरे झालेला आहे या रिलेटेड. आणि डीपस्निक डीपस्निक जो ए आयमध्ये इंटरफेस वगैरे करत होतो त्यावर काल हॅकिंगचाही प्रयत्न करण्यात आला. अनेक गोष्टी आता होत आहेत अँड ह्या गोष्टी खूप वेगाने घडत आहेत. त्यामुळे काही दिवस वगैरे लागतील हे नक्की कळायला की हे एक्झॅक्टली म्हणजे किती टक्के वगैरे परफॉर्मन्स करतो ते कळण्यासाठी. हा ग्लोबल टेक्नॉलॉजी विषयी एक कन्सर्न वगैरे आहे. कारण की म्हणजे या गोष्टी वगैरे भरपूर इम्पॉर्टंट असतात, अवलंबून असतात यावर. ए आय हे भरपूर मोठी थीम आहे जे की उदयास आलेली आहे. जर आपण गेल्या वर्षी पाहिलं तर यूएसचे मार्केट जे आहे ते चांगलं म्हणजे सर्च करत होतं, म्हणजे ग्रोथ दाखवत होतं. ते ग्रोथ पण प्रामुख्याने ए आय रिलेटेड गोष्टीमुळेच येत होती. असं कोणतं ए आय मॉडेल आहे की जे की इतकं डिस्काउंट वगैरे देऊ शकतं आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये वगैरे आपले ए आय मॉडेल लॉन्च करू शकतं. म्हणून सर्व जी कंपनीने अगोदर स्पेंडिंग वगैरे केली आहे, पैसे भरपूर काही टाकलेत आणि आधीही टाकलेत आणि आताही टाकत आहेत. आणि त्यामध्ये भरपूर कंपन्यांनी खर्चसुद्धा केलेला आहे व येणाऱ्या काळामध्ये येथे मनी स्पेंडिंग वगैरेही ते करणार आहेत. नंतर त्या पैशाचे काय होईल हा मोठा प्रश्न आहे. पण या रिलेटेड कमी जास्त मुवमेंट वगैरे स्टॉक मार्केटमध्ये दिसत आहेत. आणि पुढील म्हणाल एनविडिया जवळपास काल 3% डाऊन झाला. तर नॅसडॅक नॅसडॅक ऑलमोस्ट 3% डाऊन झाला. तर एका पॉईंट ऑफ टाईमवर हा डाऊन किंवा सेल ऑफ कन्सर्न वगैरे टाकत आहे पोटेन्शियल या स्टॉक रिलेटेड. अँड हे चायनाच्या डीपस्निकमुळे झालेलं आहे. तर याचं डिटेलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. तर त्यावर सर्व स्टॉक वगैरे त्या रिलेटेड वगैरे रिॲक्ट करतात. एनविडिया जे की वर्ल्डमधील सगळ्यात व्हॅल्यूवर कंपनी आहे त्याचा ऑलमोस्ट 17 ते 18% स्टॉक वगैरे डाऊन झाला. आपलं ब्रॉडकॉम जी की आणखी एक चिप्स रिलेटेड कंपनी आहे ती 12% डाऊन झाली. आणि AMD ही डाऊन झाली. मायक्रोसॉफ्ट ऑल्सो डाऊन बाय 4%. ओव्हरऑल टेक रिलेटेड स्टॉक वगैरे या न्यूजवर निगेटिव्ह रिॲक्ट करत होते. आणि एक भरपूर मोठं इम्पॉर्टंट वीक आहे हा येणारा, म्हणजे न्यूज वगैरे येणार आहेत. अँड या आठवड्यामध्ये मेजर अर्निंग वगैरे येणार आहेत, रिझल्ट वगैरे आपलं मेटा, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला अँड ॲपलचे रिझल्ट येणार आहेत. असं पाहावं लागेल की फेडरल रिझर्व्हची काय भूमिका असेल. कारण की ती आपली पहिली पॉलिसी मीटिंग ऑफ दिस कॅलेंडर इयर ठेवणार आहेत याच आठवड्यामध्ये. तर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही पाहावी लागेल हेही. व लास्ट वीकमध्ये US मार्केटने पॉझिटिव्ह वगैरे रिॲक्ट केलं. बट अशा काही भरपूर कन्सर्न वगैरे करंटली आहे. त्यामुळे US मार्केटमध्ये एंटर वगैरे करत आहेत. त्यामुळे मार्केट थोडं प्रेशरमध्ये आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी मेनली US मार्केटला ड्राईव्ह करत आहेत. डीपस्निक रिलेटेड गोष्टी मार्केटला परिणाम वगैरे करत आहेत सध्या. तसेच फक्त US मार्केटवरच नाही तर इंडियन मार्केटवरही याचा थोडा बहुत परिणाम झालेला आहे. अँड इंडियन मार्केटमधील FI सेलिंगमुळे एक विकनेस वगैरे येत आहे. पण याचा डायरेक्ट इम्पॅक्ट वगैरे आपल्यापर्यंत किती शॉर्टन लेवलपर्यंत झालेला आहे हे काही कळालं नाही की डीपस्निक्समुळे वगैरे किती परिणाम झाला आहे. बट ओव्हरऑल चायनाचे जे टेक स्टॉक आहेत काल, ज्यामध्ये की सॉफ्टबँक एक मोठा इन्व्हेस्टर आहे, त्याची म्हणजे टेक स्टॉकमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट आहे. तर त्यांचे सर्व शेअर वगैरे ऑलमोस्ट 8 to 9% वगैरे डाऊन होते काल. त्यामुळे ओव्हरऑल वर्ल्ड इकॉनॉमीवरच त्याचा परिणाम झालेला आहे. तर हे
ते आता रिॲक्शन वगैरे देत असल्याचे दिसत आहेत. पुढील न्यूज म्हणलं तर चायना रिलेटेडच आहे. तर चायनाचं मॅन्युफॅक्चरिंग डेटा वगैरे आलेला आहे. तर चायनाचं काहीसा जानेवारीचा मॅन्युफॅक्चरिंग डाटा समोर आला आहे. त्यानुसार चायनाची मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे. हे अपेक्षित नव्हतं, कारण की हे एक सरप्रायझिंग गोष्ट आहे, म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी मंदावली आहे अँड ही 5 मंथच्या लोअर गेलेली आहे. अँड तर PMI इंडेक्स पाहिला त्यांचा, जो की मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीला इंडिकेट करतो. तर तो आता 49.1 पर्यंत वगैरे ड्रॉप झालेला आहे. पण जो की डिसेंबरमध्ये 15.1 होता. तर हा नंबर वगैरे बिलो 50 आला आहे. हाच वगैरे मार्क करत आहे ग्रोथला वगैरे, म्हणजे आता ॲक्टिव्हिटीमध्ये कंट्रक्शन वगैरे सांगत आहे. त्यामुळे चायनीज इकॉनॉमिस्ट म्हणणे आणखी स्टिम्युलसची आवश्यकता आहे चायनीज इकॉनॉमीमध्ये. तर आणखी किती स्टिम्युलस द्यावे लागेल, त्या स्टिम्युलसमध्ये मुळे किती फायदा होईल तो आतापर्यंत क्लिअर नाही. बिकॉज चायनाच्या गव्हर्नमेंटने ऑलरेडी भरपूर काही स्टिम्युलस दिलेलं आहे आणि चायनाची इकॉनॉमी $18 ट्रिलियन आहे, ज्यांचे टार्गेट होतं की 5% ग्रोथचं टार्गेट होतं 2024साठी, ज्यांनी की जवळपास अचीव केलेलं आहे फॉर दिस लास्ट कॅलेंडर इयर. अँड जे थ्रेट्स आहेत आणि आता दिसत आहेत त्यांना सध्या वगैरे डोनाल्ड ट्रम्प वगैरे धमक्या देत आहेत. बिकॉज की डोनाल्ड ट्रम्पची न्यू गव्हर्नमेंट जी आहे ते 10% टॅरिफ लावणार 1 फेब्रुवारीपासून चायनाच्या इम्पोर्टवर, अशी धमकी वगैरे देत आहे. तर ज्यामुळे चायना आणि यासारख्या कंट्रीजवर भरपूर परिणाम होतो, जे की हेविली रिलायन्स ऑन एक्सपोर्ट आहेत. स्पेशली अशा वेळी चायनाची डोमेस्टिक इकॉनॉमी तितकी वगैरे चांगली कन्झ्युम वगैरे करत नाही. अशा वेळी जर इकॉनॉमीसाठी किंवा त्यांचा एक्सपोर्ट वाढवण्यासाठी ते काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यांना असते. अँड त्यामुळे या गोष्टी अडथळा आणू शकतात. तर चायनीजच्या इकॉनॉमीसाठी या गोष्टी करंटली पाहावी लागतील. आणि चायनाचा जो ट्रेड सरप्लस आहे तो गेल्या वर्षी $1 ट्रिलियन होता, कारण की आउटबाउंडिंग शिपमेंटमुळे आणि वीक डोमेस्टिक डिमांडमुळे यामुळे यांची करन्सी ही वीक झाली होती म्हणून, व यांच्या एक्सपोर्टमध्येही काही उतार चढाव दिसत होते. अँड त्यांचे एक्सपोर्ट ही आणखी जास्त कॉम्पिटिटिव्ह बनत आहेत ग्लोबली. हे काही गोष्टी गेल्या वर्षापासून चेंज झाल्या आहेत आणि चायनाचे पॉलिसी मेकरने प्रॉमिस केला आहे आणखी एक स्टिम्युलस येणार आहे 2025मध्ये. बट आता त्यांचे इंडस्ट्रियल अपग्रेड आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही कन्सर्न आहेत. आपलं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कन्सर्न आहेत. आता हे स्टिम्युलसमुळे यावर किती परिणाम होईल ते पाहावं लागेल. आणि पुढील न्यूज आहे आपलं इंडियन इकॉनॉमीबद्दल. तर सेंट्रलने एक आपलं इनिशिएटिव्ह अँटी डम्पिंग प्रोब बेसिकली PVC रेजिंग जो आहे, जो की इंडियामध्ये इम्पोर्ट होतो युरोपियन युनियन आणि जपानकडून, त्यावर ट्रेड असोसिएशनमुळे प्रेशर आलेला आहे. तर आता यावर सेंट्रल गव्हर्नमेंट एक इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये डम्पिंग होत आहे का नाही इंडियामध्ये PVC स्पेस्ड रेजिंगमध्ये, जो की मेनली आर्टिफिशियल वेदर्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये यूज होतो. तर ही डम्पिंग होत आहे का नाही आणि ते भरपूर कमी प्राईजमध्ये वगैरे होत आहे का नाही याचं इन्व्हेस्टिगेशन करणार आहे आता गव्हर्नमेंट वगैरे. असं कोणतं इम्पोर्ट आहे जो की इम्पॉर्टंट मटेरियल वगैरे इंडियामध्ये चिप्स रेटमध्ये इम्पोर्ट करतं. तर म्हणजे व्हेरी चिप्स म्हणजे कमी प्राइजेसमध्ये, त्यामुळे इंडियाच्या डोमेस्टिक इंडस्ट्रीला अडथळे निर्माण होतात.
डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड रेमेडिस म्हणजेच DGTR जो आहे तो या प्रकरणाची चौकशी करणार आहे. कारण की काही लोकल कंपनीजने हे अलिगेशन वगैरे लावले आहे की काही चिप्स इम्पोर्टमुळे त्यांचं मार्जिन थोडं हॅम्पर होत आहे इन द डोमेस्टिक इंडस्ट्रीज. आणि तसंच आपलं कम्प्लेक्स समर्स जी कंपनी आहे, जी की लिस्टेड कंपनी आहे, त्यांनी आपलं पेटिशन फाईल केलेलं आहे, रिक्वेस्टिंग केलेलं आहे, जे की अँटी डम्पिंग ड्युटी जे आहेत त्याला इम्पोज वगैरे केलं पाहिजे. कारण की लो प्राईजवर इम्पोर्ट वगैरे केले जात आहे व ते लोकल इंडस्ट्रीला भरपूर अडचणी निर्माण करत आहे. अँड हे इन्व्हेस्टिगेशन प्रूफ करत असतं केलं की हे डम्पिंगमुळे भरपूर अडथळे निर्माण होतात डोमेस्टिक इंडस्ट्रीला. तर DGTR रिकमेंडेड करू शकतं की अँटी डम्पिंग ड्युटीज PVC रेजिन्सवर लावले जावेत. अँड ही न्यूज इंडियातील PVC रेजिन बनवणाऱ्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह असेल. अँड ही इन्व्हेस्टिगेशन याच गोष्टी पाहण्यासाठी करत आहेत. आणि कोणती जर कंपनी चिप म्हणजे कमी प्राईजवर इम्पोर्ट इंडियामध्ये करत असेल आणि इंडियन मार्केटला वगैरे त्याचा वगैरे इम्पॅक्ट वगैरे करत असेल किंवा करत नसेल तर ते पाहणार आहेत. म्हणजे प्रिव्हियसली जर कोणते इम्पॅक्ट वगैरे करत आहेत जे की डोमेस्टिक प्लेअरला वगैरे तर त्यावर ॲक्शन घेतलं जाईल. आणि प्रिव्हियसली इंडियाने अँटी डम्पिंग ड्युटीज वगैरे भरपूर काही प्रोडक्टवर लावली आहे फॉर व्हेरियस कंट्री इन्क्लूड चायना. आणि ते आता पाहावं लागेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय कन्क्लुजन वगैरे समोर येईल किंवा येत असेल तर पुढील म्हणलं तर इंडियाचं जे फिनिश्ड स्टील इम्पोर्ट आहे जो की चायनाकडून तो 60 वर्षाचा हायला हिट केलेला आहे त्यांनी. या म्हणजे एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यामध्ये इम्पोर्टने 7 इयर्स हा हिट केलेला आहे. त्यामुळे आपलं फिजिकल डेफिसिटवर भरपूर प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. अँड बट स्टील सारख्या कमोडिटीजसाठी इंडियाला डिपेंडंट राहावं लागतं. या काळामध्ये इंडिया वगैरे लार्जेस्ट स्टील इम्पोर्टर आहे, म्हणजे इम्पोर्टर आहे चायनाकडून. पण कंबाईन शिपमेंट पाहिली तर इंडियामध्ये टोटल फिनिश्ड स्टीलपैकी 79% स्टील शिपमेंट वगैरे चायना, कोरिया आणि जपानकडून केली जाते. अँड साऊथ कोरियानेही फिनिश्ड स्टील इम्पोर्टमध्ये वगैरे 7.2% वगैरे ग्रोथ दाखवली आहे इयर ऑन इयर. आणि जपानही वाढ दाखवलेली आहे आपलं इम्पोर्ट्समध्ये. तर हे फिनिश्ड स्टील इम्पोर्ट वगैरे 7 इयरच्या हायला पोहोचलं आहे आता. तर इंडिया सेकंड लार्जेस्ट वर्ल्डमधील क्रूड स्टील इम्पोर्ट प्रोड्युसर आहे. तर बट स्टील इम्पोर्टवर इंडियाला डिपेंडंट जास्त राहावं लागतं या फिनिश्ड स्टील सेगमेंटमध्ये. तर येथे अंदाज येत आहे की म्हणजे येथे सेफगार्ड ड्युटी आणि टेम्पररी टॅक्स लावले तर ज्यामुळे की जे अतिरिक्त स्टील इम्पोर्ट वगैरे होती ती इम्पोर्ट वगैरे कमी होऊ शकतात. आणि यावर सध्या वगैरे चर्चा सुरू आहे. व पूर्वी इंडियाचं जे स्टील फिनिश्ड स्टील एक्सपोर्ट जो आहे तो 24% ड्रॉपसुद्धा झाला आहे. ओबियसली त्यामुळे इंडियाचं जे स्टील कन्झम्पशन आहे ते वाढत आहे. कन्झम्पशन वगैरे वापर वाढत आहे. त्यामुळे इंडियाला आणखी जास्त स्टील वगैरे इम्पोर्ट करावं लागत आहे. आणि पुढील म्हणलं तर RBI तर लिक्विडिटी इंजेक्ट करण्यासाठी RBIने सांगितलं आहे की ओपन मार्केट ऑपरेशन्स इंडियन गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये खरेदीचा लिलाव प्रत्येकी 20,000 करोडनी 3 टप्प्यामध्ये 60,000 करोडची रक्कम वगैरे मार्केटमध्ये टाकणार आहेत. ज्यामुळे लिक्विडिटी मार्केटमध्ये राहील. अँड बाईंग
30 जानेवारी, 13 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीला होऊ शकते. आणि ही मॅनेज लिक्विडिटी कंडिशन करण्याचा उपायाचा एक भाग म्हणून सेंट्रल बँक पाहत आहे. व सेंट्रल बँकेने 31 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या सहामाही मीटिंगमध्ये वगैरे आपलं $5 बिलियन बाईंग सेलिंगचे ॲक्शन जाहीर केलेलं आहे. तर म्हणजे लिलाव वगैरे जाहीर केलेला आहे. याशिवाय त्याने 50,000 करोडची एक नोटिफाईड ॲडिशनल रक्कमसुद्धा 56 दिवसामध्ये व्हेरिएबल रेट रेपो ॲक्शन 7 फेब्रुवारीला वगैरे होणार आहे. आणि रिझर्व्ह बँक विकसित करेल लिक्विडिटी अँड मार्केट कंडिशन निरीक्षण करणे वगैरे सुरू ठेवेल. आणि आपलं ऑर्डरली लिक्विडिटीच्या परिस्थितीची सुनिश्चित करण्याची योग्य ती उपाययोजना करेल असं RBI म्हटलं आहे. आणि लिक्विडिटीचा उपयोग काही डिपॉझिट आणि क्रेडिट ग्रोथचे जे आव्हान आहेत ते वगैरे यामुळे काही सूट होतील, म्हणजे कमी होतील. तसंच पुढील म्हणाला JSW ग्रुप, तर JSW ग्रुपने ऑलमोस्ट 2600 कोटी रुपये इन्व्हेस्ट केली आहे कॉपर मायनिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी. हा इंडियातील पहिला प्रायव्हेट प्लेयर असेल जो की कॉपर मायनिंगमध्ये एंटर होत आहे. आणि कंपनीने 2 कॉपर मायनिंग ब्लॉक वगैरे सिक्युअर केले झारखंडमध्ये आपलं हिंदुस्तान कॉपरसोबत. अँड हे माइन्स जे आहेत ते एक्सपेक्टेड आहेत की FY 26-27 पर्यंत ते पार्टली ऑपरेशन होतील. अँड याची कॅपॅसिटी वगैरे हे प्लॅन्ट वगैरे कंप्लीट झाल्यानंतर 3 मिलियन टन्स पर ॲनम वगैरे असू शकते. अँड हे कॉपर आपलं कंस्ट्रक्शन प्लॅन्ट जो आहे तो ग्रुप स्वतः सेटअप करेल. आणि JSW जो आहे यामध्ये मायनिंग डेव्हलपमेंट अँड ऑपरेशनल मॅनेजमेंट करेल. आणि हिंदुस्तान कॉपर याची टेक्निकल सपोर्ट त्यांना देईल व यासाठी शेअर ऑफ रेव्हेन्यू वगैरे घेईल. आणि कॉपर सारखा मटेरियल सध्या वगैरे साहजिकच खूप स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टंट वगैरे असतं इन टर्म्स ऑफ सेक्टर, जसं की इलेक्ट्रिक व्हेकल, रिन्युएबल एनर्जी, आपलं इलेक्ट्रॉनिक्स अँड कंस्ट्रक्शनमध्ये. अँड इंडिया आता करंटली ग्लोबलमध्ये लार्जेस्ट इम्पोर्टर आहे कॉपरचा. तो काही इंडियाकडेही काही रिझर्व वगैरे मायनिंग आहेत झारखंड, मध्य प्रदेश अँड झारखंडमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंडमध्ये. तर त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आता JSW वगैरे प्रयत्न करत आहे. त्याच्यात पुढील न्यूज आहे ITC डीमर्जर. तर ITC हॉटेलचे डीमर्जर फायनलाइज झालेला आहे आणि प्राईज ही डिस्कवर झाली आहे, म्हणजे किती प्राईजला होणार. आणि आता ITC हॉटेलचा शेअर 29 जानेवारी म्हणजेच उद्या लिस्ट होईल. तर ही ITC हॉटेलच्या पेरेंट कंपनीने अनाऊन्समेंट केली आहे. आणि ITC मर्जरचा रेशो 1:10 फायनलाइज झालेला आहे. म्हणजे ज्याकडे ITCचे 10 शेअर असतील त्यांना ITC हॉटेलचा 1 शेअर मिळेल. तर हे डीमर्जरनंतर ITC हॉटेलमध्ये 60% हिस्सा वगैरे शेअर होल्डरचा असेल ITCच्या. आणि उर्वरित 40% स्टेक वगैरे ITCकडेच असतील. आणि स्पेशल ट्रेडिंग सेक्शन कंडक्ट केलं होतं 6 जानेवारीला. त्यामध्ये प्राईज वगैरे डिस्कवर झाल्या होत्या. आणि आता ITC हॉटेल वगैरे स्टॉक अलग पद्धतीने सेपरेटली लिस्ट होत आहे. तर त्याच्यात पुढे म्हणाला CDSL. तर CDSLचा रिझल्ट भरपूर डाऊन वगैरे आहे, म्हणजे त्यामुळे शेअरही डाऊन झाला आहे. कारण की Q3चे CDSLचे प्रॉफिट थोडे वगैरे प्रमाणामध्ये कमी झाले सिक्वेन्शियली.
अँड ऑपरेटिंग इन्कम ही कमी झालं आहे लास्ट क्वार्टरच्या तुलनेमध्ये. EBITDA 37% डाऊन झालेला आहे. नेट प्रॉफिट 38% ड्रॉप झालेला आहे. क्लिअरली एक म्हणजे इन्क्रीजिंग क्लायंट होतं, इन्क्रीजिंग नंबर ऑफ डीमॅट अकाउंट होत होते आत्तापर्यंत आणि होत होते किंवा होते. तर Q3मध्ये यांना मोठा फटका बसलेला आहे, कारण की शेअर मार्केट तेवढं चांगलं नव्हतं. म्हणजे प्राइजिंग करण्याचा प्रयत्न करत होतं. अराउंड 92 लाख न्यू डीमॅट अकाउंट वगैरे ओपन झाले डिसेंबर क्वार्टरमध्ये आणि या सगळ्यात लोएस्ट नंबर आहे FY24 नंतर. आणि लास्ट क्वार्टरमध्ये 1,18,00,000 न्यू डीमॅट अकाउंट वगैरे ओपन झाले होते. हा ॲक्च्युली भरपूर मोठा ड्रॉप आहे, कारण की मार्केट तेवढं बरोबर परफॉर्मन्स करत नाही किंवा नव्हतं या पिरियडमध्ये. आणि डिसेंबर क्वार्टरच्या शेवटी डीमॅट अकाउंट आपला कस्टडी वगैरे 75 lakhs करोडची होती. अँड या कॅपिटल मार्केट रिलेटेड बाकी जे स्टॉक आहेत, म्हणजे AMC स्टॉक किंवा ऑर्डर काही कंपनीचे स्टॉक जे आहेत, हे सर्वजण या गोष्टीला प्राइजिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे आता ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी, न्यू अकाउंट ओपनिंग ॲक्टिव्हिटी या सर्व गोष्टी थोड्या स्लो डाऊन वगैरे झाल्या होत आहेत. तर कारण की ओव्हरऑल मार्केटची कंडिशन वगैरे चांगली नाही. त्याच्यात पुढील म्हणजे आपलं केन्स टेक्नॉलॉजी यांचा क्वार्टरली 3 रिझल्ट आला आहे. नेट प्रॉफिट 47% वगैरे अप झालेला आहे. ओव्हरऑल नंबर बरे आहेत, पण यांच्या अर्निंग सीझनमध्ये चांगले यांनी परफॉर्मन्स वगैरे केलेला आहे. तर जेथे की आपलं यांचं जे प्रोडक्शन यांचं जे व्हॅल्युएशन, प्रत्येक कंपनीचं जे व्हॅल्युएशन जे प्रीमियम आहे, तर त्यांचे रिझल्ट चांगले असूनही मार्केट वगैरे निगेटिव्ह रिॲक्ट करत आहे. ओव्हरऑल म्हणजे मी जर समराईज करण्याचा प्रयत्न केला तर अर्निंग सीझन चांगले आहेत, म्हणजे कमी जास्त प्रमाणात रिझल्ट तेवढे वाईटही नाही तर चांगले आहेत. पण प्रॉब्लेम व्हॅल्युएशनमध्ये आहे. तर आणि खूप वेळा आपण हे पाहिलेलं आहे की जात होतं की जे प्रकारचे रिझल्ट येतात ज्या प्रकारचे रिझल्ट होतात, ज्या प्रकारचे अर्निंग वगैरे इन्क्रीज होतात, परंतु व्हॅल्युएशन वगैरे त्याला न्याय वगैरे देत नाहीत. तर अशा अनेक स्टॉकमध्ये आता दिसत आहेत. अँड त्या स्टॉकला थोडं मार्केट पाहत आहे. आणि केसन ह्या कंपनी जी आहे टेक्नॉलॉजी कंपनीच्या केसन टेक्नॉलॉजीच्या केसमध्ये ऑलरेडी भरपूर करेक्शन वगैरे झाले मागील काही दिवसात. तरीही आज मार्केटने याला निगेटिव्ह रिॲक्शन दिलं आणि रेव्हेन्यू 30% अप झालेला आहे. EBITDA 35% अप झालेला आहे. तर यांचे मार्जिनही इम्प्रूव्ह झाले, तरीही निगेटिव्ह रिॲक्ट करत आहे. कंपनी वेल्थ इन्क्रीजिंगच्या बाबतीत वगैरे खूप मोठी काउंटर आहे. अँड कंपनी आपलं फायनान्शियली आपली कॅपॅसिटी वाढत आहे. त्यांनी कॅपेक्स केलेलं आहे. त्यांना ऑलरेडी सेमीकंडक्टर प्लॅनसाठी अप्रुव्हलही मिळालं आहे. या भरपूर गोष्टी कंपनी याच्या फेवरमध्ये आहेत, तरीही स्टॉक मार्केटनं याला निगेटिव्हली रिॲक्ट केलं. आणि पुढील म्हणजे लास्ट तर प्रॉफिट वगैरे बजाज हाऊसिंग फायनान्सचं प्रॉफिट वगैरे 25% अप आहे. नेट इंटरेस्ट इन्कम वगैरे 25% अप आहे. ग्रोथ प्रामुख्याने ही स्ट्रॉंग क्रेडिट डिमांडद्वारे वगैरे ड्राईव्ह होत आहे. मेनली प्रीमियम रेडेज आपलं रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. तर हा मेजर डिमांड वगैरे यातूनच येत आहे, रिअल इस्टेटकडून, आपलं रेसिडेन्शियल रिअल इस्टेटकडून. तर ही मेजर डिमांड वगैरे ड्राईव्ह होत आहे किंवा आहे. अँड कंपनीचे Q3चे नंबर वगैरे चांगले आहेत. तर
आणि लोन असेड वगैरे 31% वाढले आहेत. तर असेड अंडर मॅनेजमेंट 26% अप आहे. आणि तसंच ऑपरेशनल असेड क्वालिटी ओव्हरऑल असेड क्वालिटी जी आहे तीही स्ट्रॉंग दिसत आहे. आणि हा बजाज फायनान्सचा जो रिझल्ट आहे तो चांगला रिझल्ट आहे. त्यामुळे याला मार्केटने वगैरे पॉझिटिव्हली रिॲक्ट केलं. तर पाहावं लागेल, चांगला रिझल्ट वगैरे याने दिलेला आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.